तर विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे तरलता, लिक्विडिटी स्टॉक, जो L1, L2, L3 असा मोजला जातो. तर याच्यामध्ये काय येतं ते आपल्याला बघायचंय. तर बघा, या पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा पाठ आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. 1998 मध्ये डॉक्टर वाय.व्ही. रेड्डी कार्यगटाच्या शिफारसीवरून तुम्हाला मी आधीच्या पण शॉर्टमध्ये सांगितलं होतं की M4 पद्धत जी होती पैशाच्या पुरवठा मोजण्याची, ती पद्धत रद्द करण्यात आली आणि त्याच्या ऐवजी काय केलेलं आहे, L1, L2 आणि L3 म्हणजे लिक्विडिटी 1, लिक्विडिटी 2 आणि लिक्विडिटी 3 या लिक्विडिटी किंवा तरलता मोजण्याच्या पद्धती स्वीकारल्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने. तर L1 मध्ये काय मोजलं जातं, L1 मध्ये M3 मधला सगळा पैसा मोजला जातो. म्हणजे त्याच्यामध्ये मागणी आणि मुदत ठेवींमधील पैसा आणि 1 वर्षापेक्षा जास्त काळाच्या मुदत ठेवी M3 मध्ये मोजल्या जात होत्या, त्या पण इथे विचारात घेतल्या जातात. प्लस पोस्ट ऑफिस मधील ज्या तुमच्या आमच्या ज्या ठेवी असतात त्या ठेवी याच्यामध्ये मोजल्या जातात. तर L2 मध्ये काय मोजलं जातं, L1 प्लस पुनर्वित्त पुरवठा करणाऱ्या तसेच मुदत कर्ज देणाऱ्या ज्या संस्था आहेत, म्हणजे नाबार्ड असेल किंवा इतर संस्था असतील, त्या संस्थांकडील मुदत ठेवी प्लस मुदत कर्ज प्लस प्रमाणीकृत ठेवी याच्यामध्ये L2 मध्ये मोजल्या जातात. तर L3 मध्ये L2 प्लस गैर बँकिंग वित्तीय संस्थांमधील सार्वजनिक ठेवी ज्या असतात त्या याच्यामध्ये मोजल्या जातात. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याच्यावरती सुद्धा एखादा प्रश्न येऊ शकतो, सो त्याच्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायचंच आहे. सो थँक्यू.